नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असणारे काही पदार्थ. 1 वाटी दह्यामध्ये 400 ग्रॅम कॅल्शियम असतं. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही आवर्जून 1 वाटी दही खाऊ शकता. खसखस, तीळ, सुकामेवा, ओवा यामध्येही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. नाचणीमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं, तेव्हा तुम्ही नाचणीची भाकरी नक्की खाऊ शकता. आठवड्यातून 2 वेळा नाचणीची भाकरी खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता भासत नाही. भाकरीला तीळ लावून खाऊ शकता किंवा जेवल्यानंतर 2 चमचे तीळ खाल्ल्याने कॅल्शियमही भरपूर प्रमाणात मिळतं. कडधान्य जसं की डाळी यामध्येही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्यामुळे आहारामध्ये कडधान्याचा समावेश नक्की करा. सोयाबीनमध्ये कॅल्शियम असतं, सोबतच फायबर, प्रोटीन, कार्बोहायड्रेट असतं. सोयाबीनचा आहारामध्ये नक्की समावेश करा. तिळामध्ये कॅल्शियम असते, त्यामुळे स्वयंपाकामध्येही तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता. दूध हा कॅल्शियम वाढवणारा सर्वात मोठा स्रोत आहे. 1 ग्लास दूध रात्रीच्या वेळी झोपताना तुम्ही पिऊ शकता. जे दूध पित नाहीत त्यांनी पनीरमध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असतं, त्यामुळे तुम्ही आहारात पनीरचा समावेशही नक्की करू शकता. भेंडीमध्येही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, तेव्हा तुम्ही भेंडीची भाजी बनवून नक्की खाऊ शकता. आवळ्यामध्येही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं, त्यामुळं आवळ्याचं सेवन आवर्जून करा. लिंबू, संत्री या फळामध्येही कॅल्शियम मिळतं. तसंच या फळांमध्ये सी जीवनसत्वही मोठ्या प्रमाणावरती मिळतं. हिरव्या पालेभाज्यांमध्येही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, तेव्हा आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नक्की करा. वजन कमी करण्यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता. किवीमध्येही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. नैसर्गिकरित्या जर कॅल्शियम वाढवायचं असेल तर तुम्ही केवीचं सेवन करू शकता. ब्रोकोलीमध्येही कॅल्शियम असतं. दिसायला हिरवेगार असणारी ब्रोकोली, 1 कप ब्रोकोलीमध्ये 177 मिलीग्रॅम कॅल्शियम आपल्याला भेटतं. कॅल्शियमची कमतरता भरून काढायची असेल तर टोफूचे सेवन करू शकता. बीन्समध्येही कॅल्शियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते, तेव्हा आहारामध्ये तुम्ही बीन्सचा नक्की समावेश करू शकता. हे सर्व पदार्थ कॅल्शियम वाढवणारे आहेत, तर तुम्ही याचा तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करू शकता आणि तुमच्या शरीरामधील कॅल्शियमची कमतरता दूर करण्यास तुम्हाला मदत होईल. तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.